हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. एम-पी-एस-सीतून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक सर्वात मोठं स्वप्न असतं. ड्रीम स्वप्न असतं. ते स्वप्न म्हणजे डेप्युटी कलेक्टर. ठीक आहे. ही ड्रीम पोस्ट आहे. प्रत्येकाला वाटतं एम-पी-एस-सीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं, की मी डेप्युटी कलेक्टर झालो पाहिजे. असं काय आहे या पोस्टमध्ये? याची एवढी क्रेज का बरं आहे? याचे प्रमोशन काय आहे? याची एलिजिबिलिटी काय आहे? नेमणूक कुठे होते? अधिकार काय असतात? ठीक आहे. सॅलरी किती असते? ओके. त्यानंतर बाकीचे जे पर्क्स आहेत, फॅसिलिटी आहेत, त्या काय असतात? हे सगळं आपण या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेऊया. तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? कधीपासून तयारी करणं गरजेचं आहे? हे सगळं आपण या सेशनमध्ये शिकणार आहे. एकदम काळजीपूर्वक ऐका. काहीही अडचण आली, मी माझा नंबर देणार आहे. त्या नंबरवर तुम्ही मला नक्की सांगा. ठीक आहे? चला सुरू करूया. बघा, उपजिल्हाधिकारी हे जे पद आहे, हे उपजिल्हाधिकारी पद जिल्ह्याच्या प्रशासनाचा कणा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरल्या जाणारी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जास्त क्रेज असलेली पोस्ट आहे उपजिल्हाधिकारी. त्याचं कारण काय आहे, की इथून पुढे 14 वर्षानंतर याचं प्रमोशन हे डायरेक्ट कलेक्टर म्हणून होतं. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एम-पी-एस-सीच्या परीक्षेमार्फत निवडल्या जाणाऱ्या पदांमध्ये हे सर्वात मानाचं, शक्तिशाली आणि प्रतिष्ठेचं पद आहे. त्याचं कारण असं आहे, की हा पूर्ण त्या उपविभागाचा म्हणजे सब डिव्हिजन ऑफिसचा हा मुख्य कायदा आणि सुव्यवस्था राखणारा अधिकारी असतो, मुख्य दंडाधिकारी असतो. ठीक आहे. पोलीस प्रशासनाच्या हातामध्ये असते. जबरदस्त पॉवर असतात. कुठल्याही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला तो बोलवू शकतो. समजलं? बरं. तर मग आता हे जे पोस्ट आहे, हे पोस्ट कोणाला मिळू शकते? कोण याची तयारी करू शकतो? ठीक आहे. एज लिमिट किती असते? ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात करूया. पहा. याची नियुक्ती एम-पी-एस-सीच्या परीक्षेमार्फत होते. म्हणजे तुम्हाला उपजिल्हाधिकारी डायरेक्ट बनायचं असेल, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एम-पी-एस-सी नावाची जी परीक्षा आहे, ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. ही परीक्षा वर्षातून एकदा होते. ठीक आहे. या परीक्षेच्या 3 स्टेज असतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. या तीनही परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर तुमच्या मेरिटनुसार आणि उपलब्ध असलेल्या जागेनुसार तुम्हाला हे जे पद आहे, ते पद मिळू शकतं. प्रत्येकालाच मिळतं असं नाहीये. त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो. योग्य मार्गदर्शनामध्ये अभ्यास करावा लागतो. तर तुम्हाला ही जी पोस्ट आहे ती मिळू शकते. निवड झाल्यानंतर उमेदवारांना महसूल विभागामध्ये नियुक्ती दिली जाते. हे कोणत्या विभागाची पोस्ट आहे? महसूल विभागाची पोस्ट आहे. आणि जर तुम्हाला ही पोस्ट मिळवायची असेल, तर स्वराज नावाची बॅच तुम्ही जॉइन करू शकता. महाराष्ट्रातून एम-पी-एस-सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आम्ही सुरू केलेली आहे. तुम्हाला टोटल गाईडन्स जे आहे, ते या बॅचमधून मिळतं. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण टीचिंग तुम्हाला आमच्याकडनं मिळेल. महाराष्ट्रामध्ये आपण पहिली अकॅडमी आहे, की ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या पद्धतीने टीचिंग करायला सुरुवात केली. 18 पुस्तकं आम्ही जे तयार केली तुम्हाला घरपोच मिळणार आहे. अनलिमिटेड तुम्हाला सेशन्स मिळणार आहे. महाराष्ट्रातले अनुभवी शिक्षक मिळणार आहे. प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहे. ओके. व्हेरी गुड. चला, मी माझा नंबर नंतर देतो तुम्हाला. पुढे. आता पहा. ही परीक्षा कोण देऊ शकतो? ठीक आहे. डेप्युटी कलेक्टर कोण बनू शकतो? कोणत्याही बॅकग्राऊंडची डिग्री तुमच्याकडे असेल, तर तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनू शकता. ठीक आहे. सायन्स, आर्ट, कॉमर्स, इंजिनिअरिंग कुठलं पण असो. तुमच्याकडे डिग्री असेल किंवा तुम्ही डिग्रीच्या फायनल इयरला असाल, तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. समजलं? पुढे. आता किती एज आहे? कोणत्या वयातला विद्यार्थी ही डेप्युटी कलेक्टर बनू शकतो? कमीत कमी 19 वर्ष म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी कमीत कमी 19 वर्षापासून 38 वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, तर 19 वर्षापासून तर 43 वर्षापर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येते. पण मला काय म्हणायचं आहे, की एवढे वर्ष तयारी कशाला करत राहायची? तुम्ही ग्रॅज्युएशनला असतानाच अभ्यासाला सुरुवात करा. आधीच तुमचं ध्येय फिक्स करा आणि फर्स्ट इयरपासून अभ्यासाला सुरुवात केली, की फायनल इयरला वयाच्या 21व्या वर्षी तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनले, की वयाच्या 35व्या वर्षी तुम्ही कलेक्टर बनता. आय-ए-एस आहे की नाही? पुढचं प्रमोशन काय आहे? आय-ए-एस आहे. म्हणजे म्हणून इतकी महत्त्वाची पोस्ट आहे. कलेक्टर तर तुम्हाला माहिती आहे आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वयाची मर्यादा 45 आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. बरं, मग आता ही परीक्षा कशी असते? काही म्हणतात, की खूपच कठीण असते हो परीक्षा. काही कठीण नसते. ठीक आहे. परीक्षेची तयारी करण्याची पद्धत कठीण राहिली, की मग आपल्याला परीक्षा कठीण वाटते. पण परीक्षेची तयारी करण्याची पद्धत जर आपण सोपी केली, तर ही परीक्षा सोपी होऊ शकते. परंतु ह्या गोष्टी आपल्याला नंतर माहिती पडतात, वेळ निघून गेल्यावर. ठीक आहे. म्हणून वेळेच्या आधीच ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. म्हणजे तुमची तयारी ही खूप सोपी होईल. पहिले पूर्वपरीक्षा असते, जी 400 मार्कांची असते. त्यामध्ये 2 पेपर असतात. एक पेपर जी-एसचा असतो, दुसरा सी-सॅटचा असतो. तुमचा कट ऑफ केवळ जी-एसच्या मार्कांवरून लागतो.
जनरली असं समजा की 200 पैकी तुम्हाला 110 ते 120च्या मार्कांपर्यंत कट ऑफ जनरली लागतो. एवढे मार्क पाहिजे पूर्व परीक्षा पास व्हायला. मग पूर्व परीक्षा तुम्ही पास झाला की मुख्य परीक्षा जी आहे ती होते. मुख्य परीक्षेमध्ये एकास 14 किंवा 15 हे प्रमाण कधी-कधी बदलत राहतं. ठीक आहे. एवढे विद्यार्थी निवडले जातात एका जागेसाठी. समजा 100 जागा असेल, तर 1500 उमेदवार जे आहेत ते मुख्य परीक्षेला पात्र होतात. ठीक आहे. मुख्य परीक्षा 1750 मार्कांची असते. पूर्णपणे वर्णनात्मक असते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असते. आधी ऑब्जेक्टिव्ह होती, गोल करायचे होते. आता तुम्हाला लिहावं लागतं UPSC सारखं. सिलॅबस हा पूर्णपणे UPSC प्रमाणे झालेला आहे, पण काठिण्य पातळी तेवढी नाहीये. ठीक आहे. याच्यामध्ये एकूण किती पेपर असतात? 9 पेपर असतात. ठीक आहे. एक ऑप्शनलचा पेपर असतो. एक 2 भाषेचे पेपर असतात. ही परीक्षा तुम्ही पास केली, उत्तीर्ण केली, की मग तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावलं जातं. इंटरव्ह्यू 275 मार्कांचा होतो. किती वेळ होतो? साधारणतः 15 मिनिटापासून तर 30 मिनिटापर्यंत इंटरव्ह्यू होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड, तुमच्या बॅकग्राऊंडवरती, ठीक आहे, तुमच्या डिग्रीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात. ओके. आणि मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू, पूर्व परीक्षा नाही. या 2 परीक्षांचे गुण एकत्रित करून फायनल रिझल्ट जो आहे, तो फायनल रिझल्ट लावला जातो आणि तुम्हाला तुमच्या मार्कानुसार पोस्ट मिळते. ठीक आहे. समजा डेप्युटी कलेक्टरच्या जागा आहे आणि तुम्ही मेरिटमध्ये आला, तर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर हे पद नक्की मिळेल. खूप मानाची पद आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? पुढं. आता हा जो उपजिल्हाधिकारी आहे, याला कोणते-कोणते अधिकार असतात? आपण म्हणतो की नाही कशासाठी ओळखलं जातं हे पद? उपजिल्हाधिकारी पद हे त्याच्या अधिकारासाठी ओळखलं जातं. काय-काय अधिकार असतात? पहिला महसूल अधिकार असतो. जमिनीचा महसूल गोळा करणे, जमिनीची नोंदी करणे, पर्यवेक्षण करणे, जमीन संपादनाची कामे करणे. तुमच्या गावातून रेल्वे चालली आहे, भूसंपादनाचं काम तुमच्याकडे येतं. तुमच्या गावातून रस्ता चाललेला आहे, ठीक आहे. तुमचा अधिकार क्षेत्रामध्ये जर ते येत असेल, तर ही सगळी जबाबदारी तुमची असते. त्यानंतर दंडाधिकारी म्हणून त्याला अधिकार असतात. तो उपविभागाचा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असतो. ठीक आहे. उपविभागीय दंडाधिकारी म्हणून त्याला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे अधिकार असतात. त्यामुळे DYSP नावाचा अधिकारी याला सॅल्यूट मारतो. सगळं पोलीस प्रशासन याला सॅल्यूट मारतं. कळलं का? निवडणूक अधिकारी म्हणून हा कार्य करतो. जेव्हा-जेव्हा राज्यामध्ये आणि देशात इलेक्शन असतात, तेव्हा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका याची असते. ठीक आहे. हा निवडणूक निर्णय अधिकारी असतो किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हा काम करतो. जर त्याच्या भागामध्ये कोणतीही घटना घडली, पूर आला, भूकंप झाला किंवा इतर कोणत्या आपत्ती घडल्या, तर अशा वेळेस हा मदत कार्य अधिकारी म्हणून काम करतो. ते सगळं याच्या अंडरमध्ये येतं. म्हणजे होल अँड सोल सगळे डिपार्टमेंट जे आहे, हे सगळे डिपार्टमेंट याच्या अंडरमध्ये येतात. ठीक आहे. याला होल अँड सोल सगळे पॉवर दिलेले आहे. ओके. चला पहा पुढं प्रशासनाचं केंद्रस्थान असतो. ठीक आहे. जनता हा राज्य शासनाचा प्रतिनिधी असतो, जो जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याचं काम करतो. हा महसूल अधिकारी असतो, कायदा सुव्यवस्था याच्याकडे असते, निवडणुका याच्याकडे असतात, आपत्ती निवारण याच्याकडे असतं. त्यामुळे उपजिल्हाधिकारी एक पद नसून राज्य शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातला महत्वाचा आणि विश्वासाचा दुवा आहे. ठीक आहे. तुम्ही उपजिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाता किंवा SDMच्या ऑफिसमध्ये जाता आणि तुमचे जे सगळे महत्वाचे जे कामं आहे, ते कामं तुम्ही करून घेता. ओके. व्हेरी गुड. त्यानंतर याचं वेतन आणि भत्ते किती असतात? सगळे विचारतात, की पगार किती असतो? पगार किती असतो? आपल्याला लग्नाच्या बाजारामध्ये सुद्धा विचारलं जातं, की "अरे, तुमचा पगार किती आहे?" पण तुम्ही जर म्हटलं, की "मी उपजिल्हाधिकारी आहे," तर तुम्हाला कोणी पगार विचारणार नाही. सिर्फ नाम ही काफी है. ठीक आहे. अशी ही पोस्ट आहे. वेतन किती असतं? तर S20 म्हणजे आता 7वा वेतन आयोग आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे. 8वा अजून लागू व्हायचा आहे. तर S20 हा त्याचा पगाराचा श्रेणी आहे. त्यामध्ये त्याला 56,100 ते 1,77,500 रुपयांपर्यंत पगार मिळतो. म्हणजे एकूण पगार जो आहे तो 85 ते 95,000च्या दरम्यान त्याला इन हँड सॅलरी जी आहे ती मिळते. शहरानुसार त्याचा महागाई भत्ता आणि घर भाडे भत्ता बदलू शकतो. ठीक आहे. इतर भत्ते काय मिळतात? प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा, इतर सरकारी सवलती त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. महत्वाचा अधिकारी आहे. शासकीय गाडी मिळते. महाराष्ट्र शासनाची गाडी मिळते. दुरूनच दिसते. आधी तर त्याला दिवा पण दिला गेला होता. आता नाहीये. ठीक आहे. राहण्यासाठी सरकारी बंगला मिळतो. ठीक आहे. जेवढं घर तुम्ही तुमच्या पगारातून बांधू नाही शकत, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं घर तुम्हाला राहायला मिळतं. ठीक आहे. हातात नोकर-चाकर जे आहे ते शक्य राहील तेव्हा तुम्हाला मिळतात. कलेक्टरला तर मिळतातच. स्वयंपाक करायला मिळतात, बागकाम करायला मिळतात, सगळ्या गोष्टींना मिळतात. ठीक आहे. याला पण मिळू शकतात. सुरक्षा
तुम्हाला अंगरक्षक असतात, सिक्युरिटी गार्ड्स तुम्हाला असतात. तुमची ज्या ठिकाणी कॅबिन असते, त्या कॅबिनच्या बाहेर सगळे चपराशी बसलेले असतात 3-3, 4-4. तुमच्या परमिशन शिवाय कोणाला आतमध्ये जाता येत नाही. ॲक्चुअली ही लोकशाहीची थट्टा आहे. अधिकारी हा अवेलेबल असला पाहिजे आणि त्यांनी कामाची वेळ वगैरे लिहिली नाही पाहिजे. कारण तुम्ही जनतेचे सेवक आहात. त्याला आपण गावरानी भाषेमध्ये नोकर म्हणतो. जरी उपजिल्हाधिकारी असाल, तरी हा देश लोकशाही आहे. त्यामुळे इथे तुम्ही लोकांचे नोकरच असता. पण आपल्या देशात लोकांना त्यांचे अधिकार माहीत नाही म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांचं फावते. तर पहा, सामाजिक प्रतिष्ठा सगळ्यात जास्त असते. तुमच्या भागामध्ये काहीही राहो, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मानाचं स्थान मिळते. अत्यंत मानाचं स्थान असते. समाजात आणि प्रशासनात अत्यंत उच्च दर्जाचा मान असतो. ठीक आहे? हे समजलं इथपर्यंत. पुढं पदोन्नती काय असते? साधारणतः 8 ते 12 वर्षाच्या उत्कृष्ट सेवेनंतर तुम्हाला IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा दर्जा मिळतो. कोणाला 14 वर्षात मिळतो, कोणाला 12 वर्षात मिळतो. ठीक आहे. तर पहिलं प्रमोशन तुमचं होतं ॲडिशनल कलेक्टर म्हणून आणि त्यानंतर तुम्ही बनता डिस्ट्रिक्ट कलेक्टर. ठीक आहे. फार महत्वाचं पद आहे. खूप जास्त बिझी असलेलं पद आहे. समजलं का? म्हणून उपजिल्हाधिकारी साधारणतः 12 ते 14 वर्षामध्ये कलेक्टर होऊ शकतो. ठीक आहे. कॅबिन जोरदार असते. प्रचंड नोकर-चाकर तुमच्या हातामध्ये असतात. प्रतिष्ठा आहे, मान आहे, आब आहे, दरारा आहे, सगळं मिळतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तोही योग्य दिशेनं करावा लागेल. अभ्यासाची दिशा चुकली, की विषय मोकळा झाला. मग कितीही अभ्यास करा, तुम्हाला ही पोस्ट मिळणार नाही. कळलं? पुढे. आता याची नेमणूक कुठे होऊ शकते? तर साधारणतः बघा, जिल्ह्याच्या ठिकाणी याची नेमणूक होऊ शकते किंवा उपविभाग जो असतो ना, त्या उपविभागाच्या ठिकाणी याची नेमणूक होऊ शकते. ठीक आहे. जिल्ह्याला उपविभागामध्ये डिवाइड केलेलं असतं. उपविभागाला तालुके जे आहेत, तालुके याच्यामध्ये डिवाइड केलेलं असतं. साधारणतः 3 ते 4 तालुके एकत्र आले, की एक सब डिव्हिजन बनतो आणि 3 ते 4 किंवा 5 सब डिव्हिजन मिळून एक जिल्हा बनतो. ठीक आहे. तर तालुक्याला तहसीलदार असतो. उपविभागाला उपजिल्हाधिकारी किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, उपविभागीय अधिकारी आणि जिल्ह्याला कलेक्टर असतो. पण कलेक्टर ऑफिसला सुद्धा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे उपजिल्हाधिकारी असतात. ठीक आहे. म्हणून तुमची पोस्टिंग जिल्ह्यालाही होऊ शकते, उपविभागात होऊ शकते. ओके. त्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहे, तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. कारण तुम्ही प्रशासनातले महत्त्वाचे अधिकारी आहात. दुसऱ्या अधिकाऱ्याला महसूल अधिकारी नाही बनता येत. पण तुम्ही नगरपालिकेचा मुख्याधिकारी तुम्हाला काही दिवसासाठी देऊ शकते पद. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेड म्हणून तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. तुम्हाला मंत्रालयात पोस्टिंग मिळू शकते. आलं का लक्षात? कुठल्याही डिपार्टमेंटचा हेड म्हणून तुम्हाला पोस्टिंग दिल्या जाऊ शकते. तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता आणि म्हणून हे पोस्ट सगळ्यात जास्त क्रेझिएस्ट पोस्ट आहे. सर्वात जास्त याची क्रेझ विद्यार्थ्यांमध्ये आहे. कारण तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. असं काही नाहीये. आलं लक्षात? व्हेरी गुड. त्यानंतर पुढचे प्रमोशन चांगले आहे. तुम्ही वयाच्या 25 वर्षाच्या आत जर तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला, तर विभागीय आयुक्त म्हणून तुम्ही रिटायर्ड होता. ठीक आहे. विभागीय आयुक्तापर्यंत तुमचं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन जातं. ठीक आहे. पॉवरफुल पोस्ट आहे, जबरदस्त पोस्ट आहे. ठीक आहे. तुम्ही उपजिल्हाधिकारी जरी आहे म्हटलं, तरी जबरदस्त मान-सन्मान जो आहे तो मिळतो. समोरचा व्यक्ती जो आहे तो आदराने बोलतो. कारण आपला देश विकसनशील देश आहे आणि या विकसनशील देशामध्ये उपजिल्हाधिकाऱ्यासारखी जी पोस्ट आहे त्याचा खूप मान असतो. ठीक आहे. पोलीस प्रशासन हातामध्ये असतो. नाहीतर आपण पोलिसांना घाबरतो छोट्या-छोट्या गोष्टींसाठी. तुम्ही जर म्हटलं, की मी उपजिल्हाधिकारी आहे म्हटल्याबरोबर तुम्हाला सॅल्यूट मारेल. समोरचा DYSP लेव्हलवर पर्यंतचा जरी अधिकारी राहिला, ठाणेदार राहिला, PSI राहिला, दुरून सलूट ठोकणार. आहे की नाही? पण यासाठी आपल्याला उपजिल्हाधिकारी बनायचं आहे का? नाही. आपल्याला प्रशासनामध्ये जायचं आहे. लोकांसाठी चांगले कामं करायची आहे. ठीक आहे. सरकारच्या ज्या योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहे. प्रामाणिकपणे पोहोचवायच्या आहे. जेणेकरून शेवटच्या माणसापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. प्रामाणिकपणे प्रशासन करायचं आहे. पारदर्शक प्रशासन करायचं आहे. लोकांच्या हिताची कामं करायची आहे. स्वतःच्या हिताची कामं नाही करायची आहे. आणि ही शपथ आपण घेतो. ठीक आहे. मग तुमचं उपजिल्हाधिकारी म्हणून तुमची निवड झाली, तर तुम्हाला ट्रेनिंग मिळतं का? हो, ट्रेनिंग मिळतं ना. मग ट्रेनिंग कुठे मिळतं? तर पुणे नावाचं जे शहर आहे, या पुणे शहरामध्ये यशदा नावाची एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. इथे तुम्हाला उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर तुम्हाला काही दिवस ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यानंतर तुम्ही प्रशासनामध्ये रुजू होता. क्लास 1 दर्जाची पोस्ट आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. सांगायची गरज आहे का? नाही. त्यामुळे तुम्हाला जर ही उपजिल्हाधिकारी बनायचं असेल, तर तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागेल MPSCची. ठीक आहे. MPSCची परीक्षा वर्षातून एकदा होते, दरवर्षी होते. परंतु उपजिल्हाधिकाऱ्याच्या जागा दरवर्षीच राहील याची गॅरंटी नाही.
ठीक आहे, कधी राहते कधी नाही राहत, पण जनरली अल्टरनेट इयरला उपजिल्हाधिकाऱ्याच्या जागा असतात. ओके, येस. तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे 3 स्टेज पार करून तुम्ही उपजिल्हाधिकारी बनू शकता आणि प्रशासनातलं एक महत्त्वाचं पद मिळवू शकता, लोकांसाठी काम करू शकता. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा की जर तुम्हाला या परीक्षेची सुरुवात करायची असेल तर जितक्या लवकर कराल तितका तुम्हाला फायदा होईल. नंतर तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि मग तुम्हाला ही जी पोस्ट आहे मिळवणं कठीण होऊन जातं. बरं, मग या परीक्षेची तयारी आपल्याला घरून करता येते का? हो, घरून करता येते ना. यासाठी तुम्हाला पुण्याला जायची काही गरज नाहीये. आता आधीचं जग जे होतं तेव्हा ऑनलाईन क्लासेस नव्हते. आता ऑनलाईन क्लासेस आलेले आहे. आता आपले ऑनलाईन क्लास आहे म्हणून मी तुम्हाला तसं नाही म्हणत आहे. ठीक आहे. पण ऑनलाईन क्लासेसचा फायदा काय? की जर तुम्ही जॉब करत आहात, तुम्ही गृहिणी आहात किंवा तुम्ही कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहात, ठीक आहे. किंवा तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहात, ठीक आहे. तर तुम्हाला शहरात जायची काही गरज नाही. तुम्ही तुमचा जॉब करून, घर सांभाळून, कॉलेज करून, ग्रामीण भागात राहून तुम्ही अभ्यास करू शकता. कारण तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आपले लेक्चर दिसतात. ॲज इट इज दिसतात. बरं, याचा फायदा काय आहे, की समजा माझं लेक्चर 9 वाजता आहे सकाळी. तुम्ही ते नाही पाहू शकले. तर तुम्ही रात्री कधीही पाहू शकता, दिवसा कधीही पाहू शकता. कारण आपलं लेक्चर ॲज इट इज रेकॉर्ड झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही ते कितीही वेळा पाहू शकता. एक वेळ नाही समजलं दुसऱ्यांदा पहा, दुसऱ्यांदा नाही समजलं तिसऱ्यांदा पहा. कॉलेजची 3 वर्ष हे तयारीची पण वर्ष आहे आणि एन्जॉय करण्याची पण आहे. ठीक आहे. तुम्ही जॉबला जाताय, बसमधून लेक्चर पाहू शकता. ऑफिसमध्ये गेल्यावर जर टाईम मिळाला तिथे लेक्चर पाहू शकता. म्हणजे तुमचा टाईम तुम्ही वाचवू शकता, तुमचा खर्च वाचवू शकता. खर्च प्रचंड प्रमाणामध्ये येतो बाहेर आणि आम्ही तुम्हाला यू-पी-एस-सीच्या लेव्हलचं इथे टीचिंग करतो. जेणेकरून तुमचा प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. मेंटॉर्स आपण अपॉइंट केलेले आहेत. तुमचा डाऊट राहिला तर क्लिअर करतो. आन्सर रायटिंग तुम्हाला देतो. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी आपल्याकडे सेपरेट फॅकल्टी आहे ज्यांनी यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीच्या परीक्षा दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या एक्झाम त्यांनी क्वालिफाय केलेल्या आहेत. तर हे लोकं तुम्हाला इथे शिकवणार आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तयारी करा, परंतु योग्य दिशेने करा. योग्य दिशा जर चुकली, तर मग मात्र तयारी किती वेळ केली तरी काही फायदा नाहीये. दिशा महत्त्वाची आहे. समजा आपण या चौकामध्ये आहोत. यश या दिशेने आहे आणि प्रयत्न या दिशेने चालू आहे. इम्पॉसिबल या दिशेने चालू आहे, होणारच नाही. या दिशेने चालू आहे, होणार नाही. दिशा योग्य मिळाली, की मग अभ्यास थोडा जरी कमी पडला, तरी थोडं लेट होईल, पण आपण 100% होतो. मग आता याचे अभ्यास करण्याचे वेगवेगळे टेक्निक असतात. अभ्यास करण्याचे स्मार्ट पद्धती आहे. आपण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने अभ्यास केला, त्याच पद्धतीने नसतो करायचा. ज्या स्मार्ट टेक्निक आहेत, त्या आम्ही तुम्हाला सांगेल. आणि जर तुम्हाला उपजिल्हाधिकारी पदाचा सिलेबस पाहिजे असेल, तुम्हाला प्रश्न पाहायचे असेल, की कसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, कोणते बुक्स यूज करायचे, हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, अभ्यास कसा करायचा, कुठून सुरुवात करायची, हे जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल, तर माझा हा मोबाईल नंबर आहे. 93071458 हा माझा पर्सनल नंबर आहे. त्यावर तुम्ही मला मेसेज करा. प्रत्येक कॉल मी उचलू शकणार नाही, कारण खूप कॉल येतात. पण प्रत्येक मेसेजचा हा WhatsApp नंबर पण आहे. मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईल. ठीक आहे? व्हेरी गुड. आणि जर तुम्हाला YouTubeवर उपजिल्हाधिकारी पदाची तयारी कशी करायची, ठीक आहे, याचे जर तुम्हाला डेमो लेक्चर पाहिजे असेल, तर आपली हे YouTube चॅनल आहे. या YouTube चॅनलवर जायचं. ओके. इथे गेला की इथे टाका वैभव सर स्ट्रॅटेजी सेशन. हे बघा स्ट्रॅटेजी आली. हे बघा, एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षा, हमखास येणारे प्रश्न आणि हॉट टॉपिक. ठीक आहे. फेसबुक सुपर कोचिंगच्या याच्यावर आपल्याला मिळेल. एम-पी-एस-सी प्रिलिम 2026 फुल स्ट्रॅटेजी, रोडमॅप, प्लॅनिंग आणि प्रिपरेशन. ओके. तर हे तुम्हाला इथे मिळेल. तुम्ही हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर पाहू शकता आणि तुम्ही तुमची तयारी करू शकता. बघा, राज्यसेवा 2026 जॉब, हाउसवाईफ आणि कॉलेजची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी प्लॅन. हे लेक्चर तुम्ही पाहू शकता. आणि पुन्हा काही अडचण आली, तुम्ही माझा मोबाईल नंबर जो आहे, तो तुम्हाला दिलेलाच आहे. त्या मोबाईल नंबरवर जाऊन तुम्ही मला या संदर्भात मेसेज करू शकता. ठीक आहे. बाकी तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक विद्यार्थी जो ॲव्हरेज आहे, याच्यासाठी खूप सुपिरियर असण्याची गरज नाही, खूप अभ्यास करण्याची गरज नाहीये. खूप टॅलेंटेड असलं पाहिजे असंही काही नाहीये. कोणताही ॲव्हरेज विद्यार्थी ज्याला 50% 60% मार्क मिळाले आहे, तो सुद्धा उपजिल्हाधिकारी बनू शकतो. ओके. चला, तयारीसाठी ऑल द बेस्ट. थँक यू. बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.